नाव काजल जाधव, पुण्याच्या वैदूवाडीची. कालपासून या पत्र्याच्या घरातून आनंद आणि समाधान ओसंडून वाहतंय. कारण काजल घरातली पहिली मुलगी आहे जिने 10वीचा टप्पा ओलांडलाय. 95%, 97%, 98%, 99%, 100% 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची जणू टांगसाळच उघडण्यात आली आहे. परंतु या 100%वरती काजल जाधवचे 47% गुण भारी पडतायत. कारण हे गुण मिळवण्यासाठी आणि त्यासाठी इथपर्यंत पोहोचण्यासाठी काजलला आणि तिला वाढवणाऱ्या तिच्या आईला अविरत संघर्ष करावा लागलाय. अनेक वेळा अपमान गिळावा लागलाय. दूध पाजवलं तर ते पोरीचे पोट झाले एकदम जास्त मोठं आणि त्याला केली ऍडमिट. मी जागावर 7,000 रुपये दवाखान्यात गेले 2 दिवसामध्ये, पण ती पोरीला धक्का नाही लागू दिला. नंतर शिवापूरला नेली, मेरात्याच्या दर्गाला नेली, घरचे औषध चालू केले, बाहेरचे औषध चालू केले. पोरीला मी काही धक्का लागू दिला नाही. कमलाबाईंचं कुटुंब डोंबाऱ्याचं काम करत होतं. काजल ही तेच काम शिकली. उन्हा पावसात खेळ करायचे, लोकांसमोर हात पसरायचे, 2 वेळच्या भाकरीसाठी कष्ट उपसायचे, हाच दिनक्रम होता. पण त्याच दरम्यान गुरुकुलचे गिरीश प्रभूने भेटले आणि काजलचं आयुष्य बदलून गेलं. भिक्षा मागायचे लोक, भिक्षा घालत नसत. मी तिला म्हणायचो चल जेवायला चल, वडापाव खाऊ असे. मग एक दिवस मी तिला म्हटलं तू शाळेत येते का? मला वाटलं ती नाही म्हणेल, सगळी मुलं असे. ते म्हणले हो येते म्हणल्यानंतर मी चाललो होतो दुसरीकडे कामाला. म्हटलं आता नाही म्हणलं तर तिची तयारी आणि मी नाही म्हणलं आणि गेली उद्या कुठे. पण तिला बरोबर घेतलं, तिच्या आईला विचारलं घेऊ का. मलाही वाटलं ती तिची आई आहे. मग तिला घेऊन मी माझी कामं सगळीकडे खूप 2 दिवस मी बरोबर होतो. मग इथे आलो मी. कधीही शाळेचं तोंड न पाहिलेली काजल शाळेत आली आणि मग तिनं मागे वळून कधी पाहिलंच नाही. तसं म्हटलं तर शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात असतं, पण शिकावं की नाही शिकावं हे त्याच्यावर अवलंबून असतं. मग माझ्या घरात तर कोणी शिकलं नव्हतं आणि माझ्या घरातल्यांचे जे अडाणीपण दिसत होतं त्याच्यामुळं मला वाटत होतं की हे तर काय घडलं नाही, पण मी शिकून हे घर घडवीन आणि माझ्या घरची परिस्थिती बदलावी. जसं की बाकीचे पण शिकतात, मोठ्या मोठ्या कंपनीत जातात, कामं करतात, त्यांचे 4 पैसे घरात आल्यामुळे त्यांच्या घरात बदल पण येतात, त्यांची मुलं चांगल्या शाळेत जातात. तसे माझे बहीण पण भाऊ पण चांगल्या शाळेत जावं, माझी घरची परिस्थिती बदलावी म्हणून मी हे सगळं आजूबाजू पण पाहत होती. म्हणून मला शिकूशी वाटत होतं. कमलाबाईंचं वय झालं, डोंबारी काम होईन असं झालं. त्यामुळे दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काजललाच डोंबारी काम करावं लागायचं. लोकांसमोर हात पसरावे लागायचे. आपण एकीकडे शिकतोय आणि अशा प्रकारे रस्त्यावरती आपल्याला खेळ पण करावे लागतात, त्याबद्दल वाईट पण वाटत असेल ना? तसं म्हटलं तर वाटत होतं, कारण का शिक्षण पण जी गोष्ट आपण सोडण्यासाठी शिक्षण घेतोय तेच करण्यासाठी पुन्हा आपल्याला खेळ करावा लागतोय. त्यामुळं ऊन खूप असायचं, कोण द्यायचे कोण नाही द्यायचे पैसे, म्हणून दिवसभर उन्हात तानात खेळ करून करून स्वतःला पण खूप कंटाळा यायचा आणि नको वाटायचं. पण काय करावं, घराची परिस्थिती तशी होती की खेळ करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कमलाबाईंची माणुसकी आणि माया आभाळा एवढी आहे. काजलचा संघर्ष अफाट आहे. त्यापुढे भाषेतली सगळी विशेषणं ठेंगणी खुजी आहे. त्यामुळे फार काही लिहिणं शुद्ध मूर्खपणाचं आहे. पण एक मात्र नक्की आहे, कधी निराशा आली, कधी कोसळून व्हायला झालं तर काजलला डोळ्यासमोर आणा, आयुष्य अगदी सोपं होईल.
नाझीम मुल्लासह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.